सगळं नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या 2 दिवसापासून आपण गणिताचे फेब्रुवारी 2017चा पेपर सोडवत आहोत. त्यातले आपले प्रश्न क्रमांक 26 पासून 60 पर्यंत आपण मागच्या 2 दिवसामध्ये पूर्ण केले आहेत. आज आपण प्रश्न क्रमांक 61 पासून 75 पर्यंत पूर्ण करणार आहोत. प्रश्न क्रमांक 61 बघा. एक दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. त्याने एक मोबाईल 18,400 रुपयांस विकला, तर त्या मोबाईलची छापील किंमत किती? आता आपण जर असं समजलं, त्या मोबाईलची जर छापील किंमत 100 रुपये असेल, त्याच्या सूट किती देतो तो? 8%. म्हणजे 100 रुपयांना तो 8 रुपये सूट देतोय. मग तो विकणार कितीला आहे? 100 मधून 8 गेले, शिल्लक राहिले 92. 100 रुपयाचा छापील किंमत असेल तर विकतोय कितीला? 92 ला. इथे त्याने मोबाईल 18,400 रुपयास विकलेला आहे, बरोबर? विकलेला कितीला आहे? 18,400 रुपयास. तर आपल्याला त्याची छापील किंमत विचारली आहे. त्यासाठी आपण तिरकस गुणाकार करूयात. मग आपल्याला त्याची छापील किंमत मिळेल 100 गुणिले 18,400 भागिले 92. तर ही आकडेवारी करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक शॉर्टकट पण सांगतो याचं उत्तर, आणि मला सांगायचं उत्तर किती येत आहे. आधी इथे आपण 4 ने भागू शकतो. 4 दुने 8, एक शिल्लक राहिला, 4 त्रिक 12. इकडे 4 चौक 16, 2 शिल्लक राहिले, 4 7 24, पुढे 2 शून्य. मग 23 एक 23, 23 दुने 46, पुढे 2 शून्य. 200 गुणिले 100. 200 गुणिले 100 म्हणजे त्याच्या पुढे 2 शून्य लिहिणार. उत्तर मिळालं 20,000. बरोबर आहे? पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आता जर एवढी सगळी आकडेवारी करायची नसेल तर इथे सूट दिलेली आहे, बरोबर आहे? म्हणजे ज्या किमतीत तो मोबाईल विकला गेला 18,400, त्याच्यापेक्षा जास्तच किंमत ही छापील किंमत असणार आहे. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते नक्कीच 18,400 पेक्षा जास्त असणार आहे. पर्याय क्रमांक 3 बघा, 2,300. म्हणजे 2,300 चा मोबाईल कोणी 18,400 रुपयाला विकत घेईल का? नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 तसंही चुकलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 बघा, 10,000 रुपये. तुम्ही 10,000 रुपयाचा मोबाईल 18,400 रुपयाला खरेदी कराल का? नाही. म्हणजे हा पण पर्याय चुकलाय. तर एकतर पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल किंवा पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल, कारण या दोघांमध्येच जी छापील किंमत दिली आहे ती 18,400 पेक्षा मोठी दिली आहे. मग याची फक्त आपल्याला सूट शोधायची 8%. मग 20,000चे 8% शोधूया. गुणिले 8/100. किंवा जर आपण जसं आता आपण आधी डिस्कस केलं होतं की 100 रुपयाची जर गोष्ट असेल, 8% सूट देतोय, तर कितीला मिळते ती? 92 रुपयाला. मग याचे 8% काढण्याच्या ऐवजी आपण याचे 92% काढूयात. म्हणजे डिरेक्टली आपल्याला याची छापील किंमत मिळेल. मग 92 ने जर 2 ला गुणलं तर 92 दुने 184. हा 0 0 कट, 0 0 कट, पुढचे 2 शून्य. 18,400 बघा तेच मिळाले. आपण जर या मेथडने सॉल्व्ह करायला गेलो तर आपल्याला 2 मिनिट लागतात. आणि असा विचार केला तर 1 मिनिटातच प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. समजलं असेल? दोन्ही मेथड समजल्यात? स्क्रीनशॉट घ्या किंवा गच्चप काम लिहून घ्या. झालं? पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 62. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 35 मीटर आहे. एक वर्तुळाकार बाग आहे, त्याची त्रिज्या किती आहे? 35 मीटर. त्या बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 44 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? मग त्या वर्तुळाकार बागेला काय करायचं? आपल्याला 4 पदरी कुंपण घालायचे. आपल्याला माहिती आहे कुंपण आपण बाउंड्रीलाच टाकतो. इथेच ते कुंपण असेल 4 पदरी. आपल्याला त्याचा परिघ शोधावा लागेल. वर्तुळाचा परिघ सूत्र काय आहे? परिघ बरोबर 2 पाय r. बरोबर. आता त्या बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण.
म्हणजे लागणारी जी तार आहे, जेवढा परी घेतोय त्याच्या 4 पट असणार आहे. मग तेच येईल 4 गुणिले 2 पाय आर. आणि ते कुंपण घालण्यासाठी एका मीटरला खर्च किती आहे? 44 रुपये. मग जो खर्च येणार आहे एका मीटरसाठी किती आहे? 44 रुपये. असे किती मीटर आहेत? 4 गुणिले 2 पाय आर. मग त्याला आपण गुणूया 44 ने. 44 गुणिले 4 गुणिले 2 पाय आर. किंमत टाकूयात. 44 गुणिले 4 गुणिले 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले आर ची किंमत 35. आकडेवारी करूयात. 7 एका 7, 7 पाचा 35. आता इकडे बघा, इथे पहिली संख्या 44 आहे आणि इकडे 2 गुणिले 22 हे पण 44 येतात. तर इथे 44 गुणिले 44 म्हणजे आपल्याला 44 चा वर्ग काढायचा आहे. आता कोणत्याही 2 अंकी संख्येचा वर्ग काढायचा असेल तर शॉर्टकट बघा. उदाहरणार्थ इथे 44 चाच वर्ग आहे. 44 चा वर्ग. पहिला अंक कोणता आहे? 44. सॉरी, पहिला अंक कोणता आहे? 4. 4 चा वर्ग होतो 16. दुसरा अंक कोणता आहे? पुन्हा 4, त्याचा वर्ग 16. लिहिला. प्रत्येक अंकाचे वर्ग लिहिले आपण समोरासमोर. मग शेवटी लिहायचा क्रॉस किंवा शून्य. आता जे आकडेवारी काढायची आपल्याला, तिथे 3 अंक दिसतात बरोबर. हा पहिला अंक, दुसरा अंक आणि तिसरा अंक, त्यांना गुणायचं. 4 गुणिले 4 16, 16 गुणिले 2 32. तो 32 येथे लिहायचा आणि यांची बेरीज करायची. डिरेक्टली आपल्याला वर्ग मिळतोय. तर 6 अधिक 0 6, 1 अधिक 2 3, 6 अधिक 3 9 आणि हा 1 तसाच होता. 44 चा वर्ग किती मिळतो आपल्याला? 1936. हा 44 गुणिले 44 झाला 1936 गुणिले हा शिल्लक राहिला होता 4 आणि 5, 4 पंचे 20. 1936 गुणिले 20. मग 1936 गुणिले 2 जर केलं तर 36 गुणिले 2 72 होतात आणि 19 गुणिले 2 38. म्हणजे 3872 आणि पुढे शून्य. उत्तर मिळाले 38,720. दिलंय का? पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलंय. समजलं असेल? आता याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची, वर्ग काढायची. आता हे एक उदाहरण घेतो तर 44 चा वर्ग. असंच आपण एक अजून उदाहरण घेऊया. 58 चा वर्ग. 5 चा वर्ग काय होतो? 25. 8 चा वर्ग होतो 64. पुढे लिहिला क्रॉस. हे जे 3 अंक आहेत त्यांचा गुणाकार करूया. 5 गुणिले 8 40 गुणिले 2 80. लिहिला. बेरीज केली तर 4, 6 अधिक 0 6, 8 आणि 5 13, हातचा आला 1, 2 आणि 1 3. मग 58 चा वर्ग काय असणार आहे? 3364. हे फक्त वर्ग शोधण्यासाठी एक शॉर्टकट सांगितली. तर स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याचं काम लिहायचं असेल लिहून घ्या. आणि जसजशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा आपल्याला परिघाचं सूत्र सुद्धा लिहायची गरज नाही. तारेचं सूत्र, ताराची काय किंमत येते ते सुद्धा लिहायची गरज नाही. डायरेक्टली आपण खर्च लिहू शकतो. दर गुणिले किती पदरी कुंपण येते गुणिले परिघ, त्याचं सूत्र. झालं असेल स्क्रीनशॉट काढून. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 63. एका चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर आहे. हा चौरस कर्णावर कापला तर तयार होणाऱ्या त्रिकोणांपैकी एका त्रिकोणाची परिमिती किती? मला वाटतं आपण परवाच एक प्रश्न केला होता. एक चौरस दिलेला होता आणि त्याची कर्णाची लांबी विचारली होती. परवाचा प्रश्न होता बघा. एक नाही समभुज आहे. एका चौरसाचा कर्ण 7 सेंटीमीटर आहे
तर त्याच्या बाजूची लांबी किती. याचा जर स्क्रीनशॉट तुमच्याकडे असेल किंवा कच्चं काम तुम्ही लिहिलं असेल तर बघा आपण काय शॉर्टकट बघितले तिथे. जर चौरस दिलेला आहे त्याची बाजू जर ए आहे तर जर बाजू दिली असेल असं लिहिलं होतं आठवत असेल तुम्हाला, बाजू असेल तर कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2 आणि जर कर्ण दिला असेल तर बाजू होते कर्ण छेद वर्गमुळात 2. याला असं लिहिलं तरी चालतं किंवा जर छेदामध्ये 2 नको हवं असेल तर असं लिहिलं होतं आपण कर्ण गुणिले वर्गमुळात 2/2. या शॉर्टकट वरून आपण याचं उत्तर शोधलं होतं. बघा कर्ण किती आहे 7 सेंटीमीटर आहे तर काय मिळेल आपल्याला 7 गुणिले वर्गमुळात 2/2. 2 ने भागलं तर 3.5 म्हणजे आपलं याचं उत्तर आलं होतं 3.5 वर्गमुळात 2. पर्याय क्रमांक 2 होता. आठवत असेल तर हा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 63 तसाच आहे. आपल्याला चौरसाची बाजू दिलेली आहे तर कर्ण शोधायला सांगितलंय बरोबर. एका चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर आहे. हा चौरस कर्णावर कापला म्हणजे आपल्याला कर्ण शोधावं लागणार आहे. चौरस आहे बाजू आहे 12 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर हा कर्ण हा चौरस कर्णावर आपण कापला. आपण कर्णाची बाजू तर कर्णाची जी लांबी आहे ती डिरेक्टली शोधू शकतो. जी बाजूची लांबी आहे त्याला वर्गमुळात 2 ने आपण गुणतो. कर्णाची लांबी झाली 12 वर्गमुळात 2. तर तयार झालेल्या त्रिकोणांपैकी आता जेव्हा आपण कर्णावरून कापतोय तर 2 त्रिकोण तयार होत आहेत. तर या 2 त्रिकोणांपैकी एका त्रिकोणाची परिमिती किती. आपल्याला परिमिती विचारली. परिमितीमध्ये काय करणार आपण तिन्ही बाजूंची बेरीज करणार. 12 अधिक 12 24. तर परिमिती मिळाली 2 बाजूंची लांबी झाली 24 आणि तिसरी बाजू जो कर्ण होता तो त्याची लांबी झाली 12 वर्गमुळात 2. असं काय उत्तर दिसतंय का 24 अधिक 12 वर्गमुळात 2 नाहीये. 24 लिहू शकतो आपण 12 गुणिले 2 अधिक 12 वर्गमुळात 2. आता इकडे बघा दोघांमध्ये 12 12 कॉमन आहे तर हा 12 आपण कॉमन घेऊयात. तो सामायिक झाला 12. कंसामध्ये काय शिल्लक राहिले. पहिल्या याच्यातून 2 शिल्लक राहिल्या. पहिल्या पदातून 2 शिल्लक राहिल्या. दुसऱ्या पदातून वर्गमुळात 2 शिल्लक राहिल्या. तर उत्तर मिळालं 12 कंसामध्ये 2 अधिक वर्गमुळात 2 आहे का उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. बघा समजलं असेल स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा कच्चं काम लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढलं तर वेळ कमी लागेल. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 64. 1730 चे 7.5% ने किती. आता इथे बघा कंसात काय 2 अचूक पर्याय निवडा. तर जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी कोणत्या 2 पर्यायांची किंमत सारखी येते ते आपल्याला बघायचं आहे बरोबर. इथे 129.75 आहे. दुसऱ्याच्यात 12,975 गुणिले 10चा घातांक -2. -2 आहे म्हणजे आपण जो डेसिमल पॉइंट आहे तो डावीकडे शिफ्ट करणार आहोत. किती घरांनी 2 घरांनी. उत्तर किती मिळालं याचं 129.75. म्हणजे पहिला आणि दुसरा पर्याय जो आहे त्यांची किंमत सारखी आहे. तिसरा पर्याय बघू आता 12,975 गुणिले 10चा घातांक -3.
म्हणजे आपण जो डेसिमल पॉइंट आहे तो 3 घरांनी डावीकडे शिफ्ट करणार आहोत. उत्तर मिळते 12.975 आणि चौथा पर्याय पण दिला 12.975. म्हणजे इथे पर्याय क्रमांक 1 आणि 2 ची किंमत सारखी आहे आणि पर्याय क्रमांक 3 आणि 4 ची किंमत सारखी आहे. आपल्याला डिरेक्टली याचं उत्तर मिळणार नाही. त्याचं उत्तर 1 आणि 2 असू शकतं किंवा 3 आणि 4 असू शकतं. म्हणून आपल्याला हे सोडवावंच लागणार आहे. तर 1730 चे किती टक्के सांगितले त्यांनी? 7.5%. म्हणजेच गुणिले 7.5% म्हणजे छेद 100. बरोबर आहे. इथे बघा आता शून्य, आता शून्य कॅन्सल करायची ऍक्च्युअली गरज नाहीये. एक 1730 गुणिले 7.5 छेद 100. बघा इथे हा शून्य जर आपण कट केला, हा जो डेसिमल पॉइंट आहे तो एक अंकाने उजव्या बाजूला जाईल. बरोबर, म्हणजे डेसिमल पॉइंट राहणारच नाही. तर आपल्याला काय मिळेल? 173 गुणिले 75 छेद 100. बरोबर आहे. 173 ला 75 ने गुणूयात. 173 गुणिले 75. 5 त्रिक 15, हात चालय 5 35 आणि 1 36. 3 5 1 5 3 8 क्रॉस 7 त्रिक 21. 2 आणि 7 7 49 आणि 2 51. 5 7 1 7 5 12. 5 6 आणि 1 7 8 आणि 1 9 2 1. गुणाकार येतोय त्याचा 12,975 छेद 100. छेदामध्ये 100 आहे म्हणजे 2 शून्य आहेत. तर तो जो डेसिमल पॉइंट आहे तो 2 डिजिट डावीकडे जाईल. बरोबर आहे. तर उत्तर मिळते आपल्याला 129.75 जे आहे पर्याय क्रमांक 1. आणि आपण आधीच डिस्कस केलं होतं पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 ची किंमत सारखी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 दोन्ही पण बरोबर उत्तर आहेत. आता इकडे हा गुणाकार सुद्धा करायची गरज नव्हती, कारण चारही पर्यायांमध्ये संख्या तर सारख्याच दिल्यात ना. 12975 12975 12975 12975. म्हणजे याचा गुणाकार नक्कीच 12975च येणार होता. तर तो गुणाकार सुद्धा करायची गरज नाही. स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 65. एका समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू 12 सेंटीमीटर असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? त्यासाठी तुम्हाला सूत्र हवंय. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. ठीक आहे. इथे काही वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू किती आहे? एका समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू 12 सेंटीमीटर आहे. इथे 12चा वर्ग येईल म्हणजेच 12 गुणिले 12. आता कॅन्सल करूया. 4 1 4 4 त्रिक 12. उत्तर येतील 12 गुणिले 3 12 त्रिक 36 वर्गमुळात 3 चौरस सेंटीमीटर. कोणत्या पर्यायात दिलं उत्तर बरोबर? इथे 48 आहे, 24 आहे, 36 36 वर्गमुळात 3 पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. इथे हे सूत्र खूप महत्वाचं आहे ना. जर याच्या आधी केलं नसेल तर लिहून घ्या. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे सूत्र आताच लिहून घ्या.
झालं असेल. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 66. खालीलपैकी कोणती राशी बहुपदी नाही? आता बहुपदी राशी अर्थ काय असतो? ज्या राशीमध्ये जो व्हेरिएबल असतो किंवा जे पद असतं जे चल असतं, चल हे फक्त आणि फक्त अंशामध्ये यायला पाहिजे, छेदामध्ये चल यायला नको. तर इकडे बघा 5x चा वर्ग खाली काहीच नाही म्हणजे छेदामध्ये 1 असेल, तर हा 5x चा वर्ग जे चल आहे x ते अंशामध्ये चालेल, इथे पण x अंशामध्ये चालेल. ड पर्याय बघा x चा घातांक 5 अंशामध्येच आहे, x अंशामध्येच आहे. क मध्ये बघा x चा घातांक 3 अंशामध्येच आहे, x अंशामध्येच आहे. पण पर्याय क्रमांक अ मध्ये हा x चा वर्ग तर अंशामध्ये, पण या दुसऱ्या पदामध्ये x हा छेदामध्ये आला, बरोबर. त्याच्यामुळे ही बहुपद राशी नाही. पर्याय क्रमांक अ जो आहे तो बहुपद राशी नाही. पर्याय काय आहे? 1 अ 2 ब 3 क 4 ड. मग पर्याय क्रमांक 1 जो अ होता ना, x चा वर्ग वजा 3/x अधिक 7 ही बहुपद राशी नाही. याचं उत्तर आपल्याला डायरेक्टली मिळालंय प्रश्न क्रमांक 66 चा. पण इथे फक्त एवढं लिहू शकता तुम्ही, जे बहुपदी आहे तिकडे चल छेदात येत नाही, हे तुम्ही कच्चं काम म्हणून लिहू शकता. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 67. एका काटकोन त्रिकोणात, काटकोन त्रिकोण दिलाय, एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 5 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर आहे. बघा एक बाजू आहे 5 सेंटीमीटर, दुसरी बाजू आहे 12 सेंटीमीटर. ठीक आहे. तर काटकोन त्रिकोणात आपण तिसरी बाजू डायरेक्टली काढू शकतो पायथागोरस प्रमेयानुसार. पुढे प्रश्न काय, तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती? आता परिवर्तुळ म्हणजे काय? परिवर्तुळ म्हणजे असा वर्तुळ जो त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूंपासून जातो किंवा तीनही शिरोबिंदूंमधून जातो. म्हणजे असं वर्तुळ येईल, हे बघा पहिला शिरोबिंदू तिथून पण जाणार, दुसरा शिरोबिंदू तिथून पण जाणार, तिसरा शिरोबिंदू तिथून पण जाणार. असं जे वर्तुळ असतं त्याला काय म्हणतो आपण? परिवर्तुळ. ठीक आहे. आणि काटकोनाचा जो कर्ण आहे तो या परिवर्तुळाचा व्यास असतो. समजलं? तर आपल्याला जर कर्ण मिळाला तर कर्णाचा निम्म या परिवर्तुळाची काय होणार आहे? त्रिज्या होणार आहे. तर या काटकोन त्रिकोणाचा कर्ण काढा बरं. दोन बाजू दिलेल्या आहेत तर तिसरी बाजू काढायची. हे काढता कर्णाचा वर्ग बरोबर बाजू 1 चा वर्ग अधिक बाजू 2 चा वर्ग. तर 5 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग, 5 चा वर्ग 25, 12 चा वर्ग 144, 25 अधिक 144 169. हा झाला कर्णाचा वर्ग. तर कर्ण किती असेल? वर्गमुळात 169, सॉरी वर्गमुळात 13, सॉरी वर्गमुळात 169 म्हणजेच 13. तर कर्णाची पूर्ण लांबी मिळाली आपल्याला 13. तर 13च्या निम्मे म्हणजे या परिवर्तनाची त्रिज्या असेल. 13चे निम्मे किती होतात? 6.5 सेमी. म्हणजे पर्याय क्रमांक 1 6.5 सेंटीमीटर. समजलंय? काटकोन त्रिकोणात दोन बाजू दिल्या तर तिसरी बाजू काढली आपण, जी मिळाली 13 सेंटीमीटर. तर काटकोन त्रिकोणाचा जो कर्ण आहे तो काय असतो? परिवर्तुळाचा व्यास असतो. तर व्यास मिळाला आपल्याला 13 सेंटीमीटर. व्यासाचे निम्मे म्हणजे त्रिज्या, 13चे निम्मे 6.5 सेंटीमीटर. तर आपल्याला मिळाले त्रिज्या परिवर्तुळाची 6.5 सेंटीमीटर. आकडेवारी जमेल तुम्हाला?
पुढे जायचंय. पुढचा प्रश्न क्रमांक 68. एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 2.1 मीटर आहे. चाकाचा व्यास किती दिलाय? 2.1 मीटर. त्या चाकाने 250 फेऱ्यात काही अंतर कापले तर कापलेले अंतर किती? आता बघा, चाक आहे समजा, या पॉइंटने सुरुवात होते, बरोबर. समजा हा पॉइंट जमिनीला टच आहे. तर जेव्हा हे चाक पुढे जाईल तर ते जमिनीला जो छेदणारा, जो टच होणारा भाग आहे तो असा पुढे 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 होत जाईल आणि शेवटी परत त्याच पॉइंटला येईल, बरोबर. तर जेव्हा चाकाची एक फेरी पूर्ण होते तेव्हा या चाकाच्या परिघा एवढं अंतर कापलं जाते. समजलं? तर आपल्याला काय विचार आहे? त्या चाकाने 250 फेऱ्या, तर एका फेरीत किती अंतर कापलं जाते? चाकाच्या परिघा एवढं. असं 250 फेऱ्यात किती अंतर कापलं जाईल? 250 गुणिले चाकाचा परिघ. तर अंतर काय मिळेल? 250 गुणिले चाकाचा परिघ. सूत्र काय परिघाचं? वर्तुळाचं परिघ 2 पाय, बरोबर. पण इथे व्यास दिलेला आहे, इथे आपल्याला त्रिज्या दिलेली नाही. पण आपल्याला माहिती आहे व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. आणि इकडे सूत्रामध्येच बघा 2r आलेला आहे. 2r म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट. 2r च्या ऐवजी आपण d लिहू शकतो, म्हणजेच व्यास आपल्याला 2.5 शून्य म्हणजे 2.5 लिहूया गुणिले पाय आणि 2 गुणिले r म्हणजेच व्यास d. आता किंमत टाकूया. 2.5 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले d. d किती आहे? 2.1. 7 एक 7, 7 त्रिक 21 होतं, पण इकडे 2.1 आहे म्हणून 0.3 येईल. 25 ने 22 ला गुणूया. 25 गुणे 50, 5 आले आजचे. 25 गुणे 50 आणि 5 55. म्हणजे 55.0 म्हणजेच 55 गुणिले 0.3. 55 गुणिले 0.3. इकडे जे आहे ते 250 दिलेले आहे, 2.5 नाही. 250 गुणिले 2 पाय r. आपल्याला मिळेल 250 गुणिले पाय d. 2r ची किंमत पाय d आहे. 250 गुणिले पाय ची किंमत 22/7 गुणिले d ची किंमत 2.1. म्हणजे चुकून एक पॉइंट आला होता, पण ती फेऱ्या किती आहे? 250 आहे, 2.5 फेऱ्या नाही माहित आहे. 7 ने भागूया. 7 एक 7, 7 त्रिक 21 असतं, पण इकडे 2.1 असल्यामुळे 0.3 आले. 250 गुणिले 22. इकडे बघा, 0 जर कट केला हा डेसिमल पॉइंट 1 डिजिट राईटला शिफ्ट होईल. तर आपल्याला मिळेल 25 गुणिले 22 गुणिले 3. समजलंय? आता 25 गुणिले 22, 25 गुणे 50, 5 आले आजचे, परत 25 गुणे 50 आणि 5 55 गुणिले 3. 55 गुणिले 3 165 पुढे आहे 0. हे आहे मीटर. कारण जो चाकाचा व्यास दिला होता तो मीटर मध्ये दिला होता, 1750 मीटर. पण कुठेच उत्तर मीटर मध्ये दिलेलं नाही. सगळीकडे उत्तर किलोमीटर मध्ये. आपल्याला म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. तर याला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण 1000 ने भागूया. 1650 छेद 1000 किलोमीटर. खाली 1000 म्हणजे 3 शून्य आहेत, तर अंशामध्ये डेसिमल पॉइंट 3 अंकांनी डावीकडे जाईल. मग आपल्याला उत्तर मिळतंय 1.650 किलोमीटर, म्हणजेच 1.65 किलोमीटर. पुढे दिले पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. स्क्रीनशॉट काढून घ्या.
पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 69. शीतलकडे जेवढी 5 रुपयाची नाणी आहेत तेवढ्याच 20 रुपयांच्या नोटा आहेत. तिच्याकडे एकूण 600 रुपये आहेत. तर शीतलकडे असलेल्या नोटांची संख्या किती? तर शीतलकडे 48 नोट आहेत की 24 नोट आहेत की 60 नोट आहेत की 72 नोट आहेत ते बघायचं आपल्याला. ठीक आहे. आता आपण हा प्रश्न दोन पद्धतीने सोडवू शकतो. पहिली पद्धत, पर्यायाकडून उत्तराकडे जाऊया. पहिला पर्याय काय? 48. म्हणजे 48 तिच्याकडे 5 रुपयांची नाणी आहेत आणि 48 तिच्याकडे 20 रुपयांच्या नोट आहेत. तर फक्त 20 रुपयांच्या नोटा जर 48 आहेत तर त्याची किंमत किती होती? 48 गुणिले 20, 48 गुणे 96 पुढे 0, 960 रुपये होत आहेत. बरोबर. फक्त नोटांचे 960 रुपये होत आहेत. पण तिच्याकडे एकूण रक्कम किती सांगितली आहे? 600 रुपये. म्हणजे जो पर्याय क्रमांक 1 आहे तो बरोबर असणं पॉसिबलच नाहीये. 48 नोटा असताना मग 48 पेक्षा जर जास्त नोटा असल्या तर रक्कम 960 पेक्षा जास्तच होईल. 48 पेक्षा जास्त 60 पॉसिबल नाहीये. 48 पेक्षा जास्त 72 हे पण पॉसिबल नाहीये. हे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 तसेच चुकीचे ठरले. मग बरोबर उत्तर येते पर्याय क्रमांक 2, 24 नोटा. हे आपण पर्यायांकडून उत्तराकडे गेलो. आता जर आपल्याला प्रश्न सोडवायचा असता, एखादा पर्याय 24 पेक्षा कमी असता तर कसं सोडवलं असतं? तर आपण काय करू, 5 रुपयांची समजा एक नाणी आहे तिच्याकडे, मग 20 रुपयांच्या नोटा पण एकच होतील कारण जेवढे नाणी आहेत तेवढेच नोट आहेत. तर 5 रुपयांच्या नाण्यांची किंमत किती होईल? 5 गुणिले x, 5x. आणि 20 रुपयांच्या नोटांची किंमत 20x. दोन्ही मिळून एकूण रक्कम किती सांगितली आहे? 600 रुपये. बरोबर. मग 5x अधिक 20x 25x बरोबर 600. 25 इकडे गुणिले तिकडे जाऊन भागिले होईल. तर x बरोबर 600 छेद 25. भागूयात 25 ने. खाली 25 एक 25 वर 25 दुने 50. 60 मधून 50 गेले 10 शिल्लक राहिले. संख्या झाली 100. 25 चोक 100. उत्तर मिळाले 24. दोन्ही पद्धतीने समजलंय. दुसऱ्या पद्धतीने 2 मिनिट लागतील, पहिल्या पद्धतीने 1 मिनिटातच होते. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याच्यासाठी जर पर्यायांसाठी काही लिहायचं असेल तर लिहून घ्या. त्याचं काम की पहिल्या पर्यायामध्ये 20 रुपयाच्या नोटांची किंमत 960 रुपये होते. पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे पर्याय क्रमांक 1 पेक्षा जास्त आहे तर त्यांची रक्कम अजून जास्त होईल. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. लिहून घेतलं चालेल. 1 मिनिट देतो तुम्हाला लिहायला. झालं असेल. प्रश्न क्रमांक 70 कडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 70 असा आहे, 5m अधिक 7m ची बेरीज व्यस्त संख्या. बेरीज व्यस्त माहिती तुम्हाला, जिथे प्लस असेल तिकडे मायनस करतो, जिकडे मायनस असेल तिकडे प्लस करतो. धनाच्या जागी ऋण, ऋणाच्या जागी धन. 5m ला काहीच चिन्ह नाहीये म्हणजेच धनाचं चिन्ह आहे. धनाच्या जागी काय आणणार आपण? ऋण आणणार आहे. तर याची बेरीज व्यस्त काय झाली? ऋण 5m. 7m ला चिन्ह काय आहे? धन आहे. मग त्या धनाच्या जागी पण ऋण येईल 7m. झालं. 5m अधिक 7m ची बेरीज व्यस्त मिळाली आपल्याला ऋण 5m ऋण 7m वजा 7m व ऋण 2m वजा 3m ची बेरीज व्यस्त संख्या. परत इथे पण बेरीज व्यस्त सांगितली आहे. इथे जिथे जिथे ऋण आहे तिथे धन येईल. धन 2m
धन 3n मिळाले दोघांची बेरीज व्यस्त. आता प्रश्न काय, 5m अधिक 7n ची बेरीज व्यस्त संख्या व ऋण 2m वजा 3n ची बेरीज व्यस्त संख्या यांची बेरीज किती. ज्या आपण ज्या बेरीज व्यस्त संख्या काढलेल्या होत्या त्यांची बेरीज करायची. सोपं आहे बेरीज करणं. ऋण 5m अधिक 2m ऋण 5 अधिक 2 उत्तर येईल ऋण 3. माहिती आपल्याला जर चिन्ह वेगवेगळे असले तर मोठ्यातून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. इथे चिन्ह आहे ऋण, इथे चिन्ह आहे धन, तर मोठ्यातून लहान वजा करणार. 5 मधून 2 गेले 3 आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणून ऋण 3. पुढे n. आता पुढे ऋण 7n अधिक 3n इथे पण चिन्ह वेगवेगळे. मोठ्यातून लहान वजा करणार. 7 मधून 3 गेले 4 आणि चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण 4n. तर उत्तर काय मिळाले ऋण 3n वजा 4n. पर्याय क्रमांक 2. लिहून घ्या फटाफट. झालं असेल स्क्रीनशॉट काढून किंवा लिहून. प्रश्न क्रमांक 71 बघा. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे. तर जेव्हा अपूर्णांकांतील संबंध आपल्याला शोधायचा असतो आपण तिरकस गुणाकार करतो. आठवतंय, या ऋण 2 ने 2 ला गुणणार, या 3 ने ऋण 1 ला गुणणार. तर ऋण 2 गुणिले 2 ऋण 4, ऋण 1 गुणिले 3 ऋण 3. बरोबर. या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे, ऋण 4 की ऋण 3. ऋण 3. पण इथे संबंध काय दिलाय की ऋण 4 मोठा आहे ऋण 3 पेक्षा, म्हणजे नक्की चुकलेलं आहे. पुढे इथे पण तिरकस गुणाकार केला तर ऋण 2 गुणिले 2 ऋण 4, 1 गुणिले 3 3. ऋण 4 आणि 3 मध्ये मोठी संख्या कोणती, 3, कारण ती धन संख्या आहे. बरोबर. धनसंख्या ही ऋण संख्येपेक्षा नेहमी मोठीच असते. पण इथे संबंध काय दिलाय, पहिली संख्या मोठी आहे. हे पण चुकलेलं आहे. पुढे ऋण 5 गुणिले 3, तर 5 3 15 ऋण 15 आणि ऋण 2 गुणिले 4 ऋण 8. या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे, ऋण 15 की ऋण 8. ऋण 8. बरोबर. आणि हाच संबंध दिलेला आहे ना, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आणि पर्याय क्रमांक 4 आपण बघूनच सांगू शकतो की तो चुकलेला आहे. का, पहिली संख्या धन आहे, दुसरी संख्या ऋण आहे. ऋण संख्या कधीच धन संख्येपेक्षा मोठी असू शकत नाही. पर्याय क्रमांक 4 चुकलेला आहे. तसंच पर्याय क्रमांक 2 मध्ये पण दिलं होतं, इथे ऋण संख्या मोठी सांगितली होती धन संख्येपेक्षा. मग आपल्याला बघूनच कळत होतं की पर्याय क्रमांक 2 चुकलेला आहे. आणि हे तुम्हाला माहित असेल ना, ऋण 4 मोठा का नाही आहे ऋण 3 पेक्षा. जर आपण संख्या रेषा काढली, मध्ये 0, उजव्या बाजूला धन संख्या, बरोबर, 1 2 3 4 5 6, जेवढा आपण उजव्या बाजूला जाऊ तेवढी संख्या मोठी असते. आणि शून्याच्या डावीकडे ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 ऋण 5 ऋण 6. तर बघा ऋण 3 उजव्या बाजूला आहे ऋण 4 च्या, म्हणून ऋण 3 मोठी आहे ऋण 4 पेक्षा. समजलं. हे तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे, पण याचा उपयोग आपण हे सोडवण्यासाठी करतोय. प्रश्न क्रमांक 71 झाला असेल, लिहून घ्या फटाफट.
चला असेल स्क्रीनशॉट काढून पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 72. एकच शिरोबिंदू नसलेल्या दोन कोनांची मापे, दोन कोण आहेत आणि त्यांचा शिरोबिंदू एकच नाही, म्हणजे पहिला कोण जर आपण ए बी सी घेतला तर दुसरा कोण नक्कीच मध्यभागी बी येणार नाही. आपण त्याला नाव देऊ पी क्यू आर. बरोबर आहे. हा बी आणि क्यू बिंदू समान नाहीयेत. त्या दोन कोणांची मापे किती दिली आहेत? 35 अंश आणि 55 अंश. तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पहिला पर्याय आहे ते कोण परस्परांचे कोटिकोण आहेत. आता कोटिकोण म्हणजे काय? ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्या कोनांना कोटिकोण म्हणतात. ते दोन कोनांच्या मापांची बेरीज किती होते? 35 अधिक 55 90 अंश. म्हणजे नक्कीच कोटिकोण आहे. म्हणजे पहिला पर्याय नक्कीच बरोबर आहे. ठीक आहे. आता बाकीचे 3 पर्याय का चुकीचे ते पण आपण बघूया. दुसरा पर्याय काय होता? ते कोण परस्परांचे संलग्न कोण आहेत. संलग्न कोण म्हणजे काय? जे कोण एकमेकांच्या शेजारी असतात, म्हणजे त्यांची एक भुजा समान असते, त्याला आपण म्हणतो संलग्न कोण. म्हणून त्यांचा जो शिरोबिंदू असतो तो सुद्धा सारखा असतो, तो सुद्धा समान असतो आणि तो एकच असतो. पण इकडे प्रश्नामध्ये काय सांगितलं होतं? एकच शिरोबिंदू नसलेल्या. इथे एक शिरोबिंदू नाही त्यांनी सांगितलंय, म्हणून हे परस्परांचे संलग्न कोण होत नाही. तिसरा पर्याय ते कोण परस्परांचे विरुद्ध कोण आहेत. परस्परांचे विरुद्ध कोण म्हणजे जेव्हा दोन रेषा एकमेकांना छेदतात दुसऱ्या बाजूला तयार झालेले जे कोण असतात त्यांना काय म्हणतो आपण? विरुद्ध कोण. परस्परांचे विरुद्ध कोण. आणि परस्परांच्या विरुद्ध कोणाबद्दल काय गुणधर्म आहे? परस्परांचे विरुद्ध कोण एकरूप असतात, त्यांचं माप समान असतं. पण इथे तर मापच वेगवेगळे दिलेले आहे. आणि अजून एक गोष्ट, जे परस्परांचे विरुद्ध कोण असतात तिथे सुद्धा शिरोबिंदू सेमच असतो ना, सारखा शिरोबिंदू आहे. प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलंय शिरोबिंदू समान नाहीये, एकच शिरोबिंदू नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकलेला आहे. आणि पर्याय क्रमांक 4 ते कोण परस्परांचे पूरक कोण आहेत. पूरक कोण म्हणजे ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. बेरीज किती येते? 180 अंश. पण इथे बेरीज तर आपण बघितली 90 अंश होती. म्हणून ते कोण परस्परांचे कोटी कोण आहेत, ते परस्परांचे पूरक कोणही नाही. समजलं असेल? एकाच प्रश्नात आपण 4 गोष्टी रिवाइज केल्या. 4 गोष्टींची उजळणी झाली आपली. स्क्रीनशॉट घेतला काढून. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 73. अच्छा, प्रश्न क्रमांक 73 व 74 साठी बघायला. प्रश्न क्रमांक 73 व 74 साठी सूचना. एका शहरातील 4 वेगवेगळ्या प्रभागातील राहणाऱ्या बालकांच्या पोलिओ डोस दिला गेला की नाही याचे सर्वेक्षण करून प्राप्त माहिती खालील विभाजित स्तंभालेखाद्वारे दर्शवली आहे. तिचे निरीक्षण करा व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आता इथे कोणता स्तंभालेख आहे? विभाजित स्तंभालेख. विभाजित स्तंभालेख म्हणजे एका स्तंभालेखावर दुसरा स्तंभालेख आलेला असतो एकाच जागी. जसं जर 4 प्रभाग दिलेत ए बी सी आणि डी. हे थोडंसं झूम आउट करतो. इथे बघा 4 प्रभाग आहेत ए बी सी आणि डी. तर ए प्रभागामध्ये ज्यांना डोस दिलेला आहे ते खाली आलेत आणि त्याच्यावरच स्तंभालेख काढलाय ज्यांना डोस दिलेले नाहीत. ठीक आहे. तर बघा डोस घेतलेले त्याला असे मार्किंग दाखवले. मार्किंग व्हाईट मध्ये मार्किंग आहे. ठीक आहे. इथे खाली, इथे पण खाली आणि इकडे पण खाली.
आणि डोस न घेतलेले ते ब्लँक याच्यात आहेत. तिथे काहीच मार्किंग नाही. आता आपण प्रश्न बघूया. त्याच्यावर 2 प्रश्न विचारले गेले. पहिला प्रश्न काय, एकूण किती बालकांनी पोलिओ डोस घेतला नाही? आपण मगाशीच बघितलं, डोस न घेतलेल्यांसाठी काहीच मार्किंग नाहीये ना. डोस न घेतलेले विदाउट एनी मार्किंग आहे. तर ए मध्ये, प्रभाग ए मध्ये बघा, 0 पासून तर 60 पर्यंत हे डोस घेतलेले, 60 पासून 80 पर्यंत हे डोस घेतलेले नाहीये. तर 60 पासून 80 पर्यंत किती होतात? 20. बरोबर आहे. प्रभाग बी मध्ये 0 पासून 50 पर्यंत डोस घेतलेले आणि 50 पासून 60 पर्यंत डोस घेतलेले नाहीये. तर 50 पासून 60 पर्यंत किती होतात? 10. प्रभाग सी मध्ये 0 पासून 20 पर्यंत यांनी डोस घेतलेला आहे आणि 20 पासून 40 पर्यंत यांनी डोस घेतलेला नाही. 20 पासून 40 पर्यंत किती होतात? 20. आणि प्रभाग डी मध्ये 0 पासून 50 पर्यंतच्या लोकांनी डोस घेतलेला आहे आणि 50 पासून 70 पर्यंत बालकांनी डोस घेतलेला नाही. तर 50 पासून 70 किती झाले? 20. तर एकूण डोस न घेतलेले बालक किती आहेत? 20 अधिक 10 अधिक 20 अधिक 20. बेरीज केली तर 20 त्रिक 60 अधिक 10 70. म्हणजे आपल्याला उत्तर मिळाले 70. हो गया. पर्याय दिलाय, एकूण किती बालकांनी पोलिओ डोस घेतला नाही? 70. पर्याय क्रमांक 3. कसं सोडवलं ते पण समजलं असेल. आता प्रश्न क्रमांक 74 काय आहे? त्याच स्तंभालेखावर प्रभाग ए व प्रभाग डी यांच्यामधील पोलिओ डोस घेतलेल्या बालकांचे गुणोत्तर किती? आता त्यांनी विचारले प्रभाग ए आणि डी मधील पोलिओ डोस घेतलेले बालक विचारले. तर ए मध्ये बघा किती होते? 0 पासून 60 पर्यंत. तर ए मध्ये किती बालकांनी पोलिओ डोस घेतलाय? 60. आणि डी मध्ये 0 पासून 50 पर्यंत, म्हणजे एकूण 50 बालकांनी पोलिओ डोस घेतलेला आहे. आता याचं गुणोत्तर विचारले, तर याचं गुणोत्तर किती येणार आहे? 60 50. दोघांमध्ये 0 आहे, तो 0 0 आपण कट करूया. उत्तर किती मिळालं मग? 6 5. उत्तर किती आहे? 6 5. बघूया पर्यायामध्ये उत्तर दिलंय का. प्रश्न क्रमांक 74 6 5 पहिलाच पर्याय दिलाय. समजलं असेल. याच्यात काही स्क्रीनशॉटची गरज नाहीये, डायरेक्ट उत्तरच होते. आता प्रश्न क्रमांक 75. 1 ते 50 या क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी क्रमवार 1 ते 25 संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? तर सगळ्यात आधी आपल्याला 1 ते 50 या क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी काढावी लागेल. बरोबर. तर ती सरासरी काढण्यासाठी सगळ्या संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या हे सूत्र आहे. पण जेव्हा क्रमागत नैसर्गिक संख्यांची विचारलेली असते ना सरासरी, तेव्हा एक शॉर्टकट आहे. पहिली संख्या घ्यायची अधिक शेवटची संख्या घ्यायची, म्हणजे 1 अधिक 50 झालं आणि त्याला 2 ने भागायचं. ही झाली 1 ते 50 या क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी. किती ते 50 अधिक 1 51 छेद 2. 51 छेद 2 25.5. बरोबर. 51 चे निम्मे 25.5 झाले. आता क्रमवार 1 ते 25 संख्यांची सरासरी शोधूया. परत शॉर्टकट शोधूया. यातली पहिली संख्या कोणती आहे? 1 अधिक शेवटची संख्या कोणती आहे? 25. त्याला भागूयात 2 ने. 1 अधिक 25
26/2. 26च्या निम्मे 13. तर 1 ते 25 या क्रमांकात नैसर्गिक संख्येची सरासरी किती मिळाली? 25.5. 1 ते 25 या क्रमांकात नैसर्गिक संख्येची सरासरी 13. त्यांनी विचारले कितीने जास्त आहे? तर हा 25.5 13 पेक्षा कितीने जास्त आहे? सिंपली आपण वजाबाकी करूया. कितीने जास्त शोधण्यासाठी 25.5 वजा 13. 25 मधून 13 गेले 12.5. पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. समजलं? तर यासाठी ही शॉर्टकट इम्पॉर्टंट आहे. क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी काढण्यासाठी क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी सूत्र हवं तर लिहून घ्या. शॉर्टकट बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2. तर इथून तुम्ही 21 पासून 51 पर्यंतच्या क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी काढून सांगा बरं किती येईल. तुम्ही तुमची आकडेवारी करा आणि सांगा उत्तर किती येत आहे. आणि चेक करा उत्तर बरोबर आहे का. 21 अधिक 51 छेद 2. 21 अधिक 51 72 छेद 2 म्हणजे 36. म्हणजे 21 पासून 51 पर्यंतच्या क्रमागत नैसर्गिक संख्येची सरासरी किती मिळते आपल्याला? 36. म्हणजे असा कोणताही प्रश्न आला तर तुम्ही आरामात सोडवू शकता. झालं असेल लिहून. हे सूत्र खूप महत्वाचं आहे. याने तुमचा कमीत कमी 5 मिनिट वेळ वाचणार आहे. कारण तुम्ही सगळ्यांची बेरीज करत गेलात आणि त्याला भागलं एकूण संख्यांनी खूप वेळ जाईल. झालं असेल. तर मागच्या 3 दिवसामध्ये आपण गणिताचे एकूण 50 प्रश्न सोडवलेले. त्यातला एका प्रश्नाचं फक्त ऑप्शन मध्ये उत्तर दिलेलं नव्हतं. आणि तुम्ही बघितलं असेल की मोजून 2 ते 3 प्रश्न असे होते जे थोडेसे अवघड होते. बाकी सगळे प्रश्न तुम्ही 1 ते 2 मिनिटाच्या आतमध्ये सोडवू शकता. बरोबर आहे. यामध्ये आपण काही काही शॉर्टकट बघितले. मला आशा आहे तुम्हाला सगळे प्रश्न समजले असतील गणिताचे आणि तुम्हाला काहीच अडचण राहिली नसेल. धन्यवाद. सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद. गेल्या 3 दिवसापासून गणित विषयाचे 26 ते 75 प्रश्न जे आहेत त्यांचं अतिशय उत्तम मार्गदर्शन सय्यद सरांनी केलं. त्यांच्या मार्गदर्शनामधून गणित विषय किती सोपा आणि सहज केला जाऊ शकतो याचा प्रत्यय निश्चित आपल्या प्रत्येकाला आलेला आहे आणि त्यामुळं आपल्या प्रत्येकाचा आत्मविश्वास निश्चित वाढलाय. विद्यार्थ्यांचाही वाढला असेल आणि मार्गदर्शकांचाही आत्मविश्वास निश्चित वाढला असेल. खऱ्या अर्थाने हे जे यश आहे हे मिशन आरंभ जो उपक्रम आहे आपल्या जिल्ह्याचा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेला या कार्यक्रमाचं यश आहे आणि त्याच्यामुळं तळागाळातील आणि ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी निश्चित उपलब्ध झाला. गणित सय्यद सरांकडून शिकताना असं वाटलं की स्कॉलरशिपचं गणित हे फार अवघड नाही, परंतु गणित समजून उमजून शिकलं पाहिजे. त्याचा प्रत्यय निश्चित आला. या 50 प्रश्नांचा सराव घेताना निश्चितच आणखी काही गोष्टी शिकायला मिळाल्या. 50 प्रश्नांच्या सरावाबरोबर सगळ्या घटकांवरती सय्यद सरांनी अगदी सहजगत्या भ्रमंती करून आपले छान गणित पर्यटन घडून आणलं. त्याबद्दल निश्चितच सय्यद सरांना धन्यवाद द्यावेत. अतिशय उत्तम मार्गदर्शन सय्यद सरांनी केलंय आणि निश्चितच यथावकाश काही गोष्टींच्या बाबतीत अकोले तालुक्याला एक चांगलं मार्गदर्शन गरज पडल्यास गणिताच्या बाबतीत इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचं होऊ शकतं, होईल आणि त्याचा उपयोग आम्ही निश्चित करून घेऊ. निश्चित या तासिकेच्या निमित्ताने त्यांनी केलेलं मार्गदर्शन हे उत्तम मार्गदर्शन आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि सर्व मार्गदर्शकांनी हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ ग्रुपला येईल त्यावेळेस पाहावा, कारण त्याच्यातून सर्व घटकांची तयारी निश्चित होईल. धन्यवाद सगळ्यांना.